आता या राईट्स बरोबर आपल्याला ड्युटीज अलाइन होतात, म्हणजे नुसतेच आपण अधिकारांबद्दल बोलून हो. चालणार आता नाही. बघा, आपण न्यायशास्त्र जे बघतो त्या न्यायशास्त्रामध्ये हक्कांची व्याख्या जशी केलेली आहे, राईट मीन्स राईट विच इज अटॅच विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. कुठलाही हक्क हा त्याच्या जबाबदाऱ्यांना अटॅच असतो. सुरुवातीला 51 क हे जे काही आर्टिकल आपल्यामध्ये आलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलंय, सुरुवातीला नव्हतं. परंतु जसा राष्ट्राची निर्मिती व्हायला लागली, लोकांना हक्काची जाणीव व्हायला लागली, हक्क मागायला लागले. पण मग ड्युटीचं काय? मग त्यामध्ये 51 क नावाचा अनुच्छेद करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बाबांनो, तुम्हाला पण हे तुमचं सगळं काही आहे, हा देश तुमचा आहे, ही भूमी तुमची आहे, इथलं पर्यावरण तुम्ही नीट ठेवा, इथलं राष्ट्रहित तुम्ही जपा, इथली सांस्कृतिक भावना तुम्ही जपा, इथल्या बंधुत्वाला तुम्ही महत्व द्या. या सगळ्या गोष्टींचे कर्तव्य त्यामध्ये त्यांच्यावर टाकण्यात आले. अर्थात फंडामेंटल राईटची अंमलबजावणी होऊ शकते, फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत त्याची अंमलबजावणी नाही करता येत, ते अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्यावेळेस आता हक्क मागायला सुरुवात केली, तर न्यायालय सुद्धा म्हणतात की तुम्ही तुमची ड्युटी पार पाडलेली आहे, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे की मी जेव्हा एखादा हक्क मागतो तेव्हा मी माझी ड्युटी पार पाडलेली आहे का नाही, माझी जबाबदारी आहे.